बसून पोट धरून संताप पडला. तिथे तिथे घाल दुखून बनता रडला. टेन्शन की रेमेडी धम्माल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट फू फू बाय फू बाय फू बाय फू. तर मी डोंबिवलीचा रॉकस्टार निलेश साबळे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतोय कॉमेडीच्या रॉकिंग भागात, ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू, पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर या रॉकिंग भागाला सुरुवात करण्यापूर्वी स्वागत करूयात आपल्या रॉकस्टार परीक्षकांचं. स्वप्नील जोशी, महेश कोठारे. माझ्या गिटारपेक्षा फेमस आपल्या 8 रॉकस्टार जोड्या बसलेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांचं स्वागत करूया. सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि कॉमेडीचा हा मंच सुद्धा तयार झालेला आहे तुऱ्यांच्या लढाईसाठी. आता उर्वरित 4 जोड्यांमध्ये होणार आहे तुऱ्यांची लढत. तेव्हा 4ही जोड्यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठीच. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की कोण इकडे पहिल्यांदा आपला तुरा लावणार आणि लढणार. आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. आपल्या राज्याचा हाल हवाल सांगण्यासाठी येतोय एक राजा. बघूयात त्याला कोण भेटणार आहे आणि काय आहेत राज्याचे हाल आणि हवाला आहे कुणाच्या हातात हे तेच सांगणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आतापर्यंत 4 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सुप्रिया पाठारे आणि आनंद अभ्यंकर. आई शपथ चांगलं गिऱ्हाईकच येत नाहीये. आया है राजा नगर लोगो राजा के संग संग झूम लो. आया है राजा नगर लोगो राजा के संग संग झूम लो. राजा अशी कापडे घालून ते भीक नाही मागायची. हा आपला एरिया आहे का? तू कोण आहेस? शीला. कोण शीला? कोण शीला नाही, शीला भिकारी आहे. तुला कळत नाही का मी महाराज आहे. म्हणजे तुम्ही आमच्या राज्याचे महाराज. वय तुमच्या आता विजय असो. असो 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 असो. महाराजांचा एकू आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत, नोकर आहोत. दो कटिंगला ना. तू मला कटिंगच्या आणायला सांगते? अरे मी प्रायव्हेट काम करणारा नोकर नाहीये, जनतेचा सार्वजनिक काम करणारा नोकर आहे. अरे आम्ही अशी कितीतरी कामं केलेली आहे. एक सांगा. एक म्हणजे आम्ही पक्के रस्ते बनवले. पक्के रस्ते? महाराज परवा आमचा झंप्या मुतला, तुमचे पक्के रस्ते वाहून गेले. त्या झंप्याच्या त्याच्यावर आता कारवाईच केली पाहिजे. महाराज आपल्या राज्याचं राज्यगीत माहितीये का तुम्हाला? काय? खड्डे पे रस्ता हो या रस्ते पे खड्डा, खड्डे पे रस्ता हो या रस्ते पे खड्डा, कौन से देखा जाए तो बस है खड्डे पे खड्डा. कोई फरक ना तिथे खड्डा, कोई फरक ना तिथे खड्डा, कोई फरक ना तिथे पड्डा, कोई फरक ना तिथे पड्डा. पण हे खड्डे जे आहेत ना ते खूप उपयोगाचे आहेत. कसं आहे, या खड्ड्यातून आम्ही रोजगार निर्मिती करतो, लोकांना आनंद देतो. खड्ड्यातनं रोजगार? हो. आता असं बघा, एखादा माणूस गाडी घेऊन चालला असताना खड्ड्यातून पडला की तो डॉक्टरकडे जातो, दवाई घेतो, तेव्हा डॉक्टरचा धंदा होतो, डॉक्टर खुश होतो. आता हा औषध घ्यायला मेडिकल मध्ये जातो, ते मेडिकल स्टोअरवाल्याचा धंदा होतो, औषध बनवणाऱ्या कंपनीचा धंदा होतो, त्यामुळे ते खुश होतात. आता ही गाडी गॅरेज मध्ये घेऊन जावी लागते, त्यामुळे गॅरेजवाल्याचा धंदा होतो, स्पेअर पार्ट करणाऱ्या कंपनीचा धंदा होतो, त्यामुळे त्या खुश होतात. आता 4 दिवस हा माणूस घरामध्ये राहिल्यामुळे बायको पण खुश होते, मग ते दोघं कोशिंबीर खातात, भाजी खातात, पण भाजीवाल्याचा धंदा होतो. असं समजा धंदे वाढत जातात.
म्हणून म्हणतो खड्डे अच्छे होते. आणखीन काय समस्या आहे भिकारीनबाई? महाराज पाण्याची लई बघा समस्या आहे. पाण्याची समस्या? काहीतरी काय बोलते? आता मी टबामध्ये आंघोळ करत होतो, शावर बिवर मारला. अहो साहेब, अहो तुमच्याकडे आमच्याकडे कुठे गरीबाकडे पाणी? नळ बसवलेत की आम्ही. अहो नळ बसवले, त्यातनं पाणी कुठे येते? मी तुम्हाला सांगते, आज जर दमयंती जिती असती ना तर तिने घटस्फोट दिला असता नळाला. आम्ही तुमच्याकडे नळ बसवले आहेत की नाही? अहो शाहीर दादा कोणके काय म्हणून गेले? काय? अरे ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळा. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळा. अगं मला सांग, एवढ्या मोठ्या ढगामधून थेंब थेंब पाणी गळतं, तर मग एवढ्याशा नळामधून बदा बदा पाणी कसं येणार? महाराज महाराज तुमचं आता म्हणजे अतिशय प्रचंड असं इजे असो. हा असं 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 असं. महाराजांचा आणखीन काय समस्या आहे बाई? अहो समस्या म्हणजे महागाई किती वाढली आहे. कुठे वाढली आहे? हा? दाखवा. कुठे महागाई वाढली आहे? 2 रुपयांनी सगळ्या वस्तू कमी झालेल्या आहे. यांचं कसं असतं माहितीये ना, हा. यांना जरा एका गोष्टीची 6 रुपयाने वाढ करायची असली तर ते 10 रुपयाने वाढ करतात. मग आम्ही येतो बोंबल्याला रस्त्यावर, मग हे काय करतात 2 रुपये कमी करतात. म्हणजे तरी पण 2 रुपयाचा फायदा यांना होतोच की. कसं आहे, महागाई वाढलेली नाही, तुमची ऐपत कमी झाली. बरं, आता सगळ्या समस्या संपल्या, आता आम्ही जातो. अहो नाही नाही थांबा थांबा. काय झालं? भ्रष्टाचार हा? भ्रष्टाचार बोकळतोय. कुठं आहे भ्रष्टाचार? सांगा मला, भ्रष्टाचार कुठे आहे? काही पुरावा आहे? अव भ्रष्टाचाराविरुद्ध जर पुरावा दिला तर महाराज तुम्ही त्याला पुरता नाही तर पुरून उरता. वा वा वा. कसं आहे, जो सापडतो तो चोर असतो, भ्रष्टाचारी नसतो. भ्ष्टाचारी कधी सापडत नाही. बघा, आता आम्ही खेळामध्ये 100 कोटीचा घोटाळा केला. काही पुरावा आहे? 31240510 हा माझा स्विस बँकेचा अकाउंट नंबर आहे. माहितीये तुम्हाला? नाही. मग कुठे पुरावा आहे आम्ही भ्रष्टाचारी आहोत म्हणून? अरे आम्ही नोटा देतो आणि जनतेकडून व्होट घेतो. आम्ही जनतेला की नाही कसं मॅनेज करतो, सगळं आल बेल करतो. अरे तुन्ना तुन्ना टक टक तुन्ना 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 टक टक तुन्ना. अरे झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. तुन्ना तुन्ना टक टक तुन्ना तुन्ना तुन्ना. अय्या अय्या टक 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 टक. अव राजा असं काय करताय तुम्ही? जनतेला मॅनेज केलं यांनी, पण त्या वरच्या जनार्दनला काय मॅनेज करता आलं नाही. आम्ही जनतेने यांना फक्त प्रश्न विचारले, पण त्या वरच्याने डायरेक्ट उत्तर दिलं. तुन्ना तुन्ना याला तुन्ना 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 याला तुन्ना. हा 1.5 शहाणा राजा सगळ्यांनाच आवडलेला असेल, कारण बरेच 1.5 शहाणे मित्र आपल्या आयुष्यामध्ये असतात, ते तुम्हाला आठवलेले असतील. बघूयात आता या 1.5 शहाण्या राजाला काय कमेंट्स मिळत आहेत. महेश सर. Anand Abhyankar and Supriya Patare, winners of last week. Very good performance. Excellent. स्वप्नील सर. आनंद आणि सुप्रिया, खूप सुंदर सुरुवात झाली ऍक्टची आणि ओव्हरऑल फार एंटरटेनिंग होता ऍक्ट. ब्लॅक कॉमेडी होती आणि त्याच्यात तुम्ही खूप छान भाष्य केलं आजच्या परिस्थितीवर. सो ओव्हरऑल आय थिंक इट वॉज अन एंटरटेनिंग ऍक्ट. गॉड ब्लेस यू. आता बघूयात किती गुण मिळतात तुमच्या या परफॉर्मन्सला. महेश सर. 9 गुण. स्वप्नील सर. 9 गुण दिलेले आहेत, एकूण 18 गुण. या 18 गुणांना आणि त्या एका तुऱ्याला कोण चॅलेंज करणार आहे आता मी विचारतो. 3ही जोड्यांनी हात वर केलेला आहे, तेव्हा आता परीक्षक घेणार निर्णय. Yogesh Soman, Shivani Karadkar. या तुरा घेऊन आता मला परीक्षकांना विचारायचं की तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? आमचा 1 तुरा. 1 तुरा पणाला लावलेला आहे. तीन तुऱ्यांसाठी आता लढत होणार आहे. ठरवा तुम्ही कोण जिंकणार. पण या छोट्याशा ब्रेक मध्ये कुठेही जाऊ नका, पाहत राहा. क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. ही कठीण स्थळं जुळवण्याचं तुम्ही काम करता, म्हणजे नेमकं काय करता? पांडू, ती मशीनची फाईल घेऊन ये. मशीनची फाईल? ही फाईल घ्या. बघा बघा
यातल्या या चेहऱ्यांना म्हैस नाही म्हणायचं तर मग काय ऐश्वर्या राय म्हणू? हा मला मैत्रीचा संकेत देतोय, मैत्रीचा संकेत देतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. पुणे तिथे काय उणे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पुणेकर दुकानदार आता इथे येतोय, ज्याची मुलाखत घेते चॅनलची एक रिपोर्टर. बघूयात आता कोण कुणाची मुलाखत खऱ्या अर्थाने घेणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत 1 तुरा मिळवणाऱ्या या जोडीचं. शिवानी कराडकर आणि योगेश सोमणी. मी रिपोर्टर मराठी न्यूज चॅनलची. मी रिपोर्टर मराठी न्यूज चॅनलची. घेते मुलाखत भलत्या लोकांची. मी रिपोर्टर मराठी न्यूज चॅनलची. हो, नमस्कार. न्यूज 25 तास मधून मी मोना एकबोटे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आलोय पुण्यात आपण भेटणार आहोत जगविख्यात आंब्याचे व्यापारी बापू मालशे यांना. आणि आता आपण उभे आहोत बापू मालशे यांच्या दुकानाच्या समोर. आणि अरे बापरे, हे काय लिहिलंय? मेसर्स बापू मालशे आंब्याचे घाऊक व्यापारी. आमचे येथे देवगड रत्नागिरीचे हापूस आंबे मिळतील, फणशाचे तळलेले गरे मिळतील, साडीला फॉल पिको लावून मिळेल, परकरामध्ये नाड्या होऊन मिळतील, कंसामध्ये अवघड स्थळांना विवाह योग्य स्थळे जुळवून मिळतील. कंस पूर्ण. स्थापना 1947. नमस्कार. दुकान कसले नक्की? नाही म्हणजे व्यवसाय काय तुमचा? आंब्याचा, फणसाचा, साडीचा, परकराचा की 1947 साल? कोण तुम्ही? एवढे प्रश्न का विचारताय? बापू चिडू नका, मी खास तुमची मुलाखत घ्यायला आली. मी मराठी न्यूज चॅनल साठी काम करते. न्यूज 25 तास. हा, म्हणजे पुण्याबाहेर दिवसात 25 तास असतात का काय? आम्ही इतरांपेक्षा 1 तास लवकर उठतो. काय पुणेकर दुसऱ्यांच्या विनोदाला हसत नाही? मी खास तुमची मुलाखत घ्यायला आली बापू. का? अहो, आमच्या तरुण पिढीचे आदर्श आहात तुम्ही. वा 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 वा. काय घेणार? नाही नको, कशाला उगाच तसं. नाही, एवढ्या न्यूज रिपोर्टर तुम्ही आमच्या जगप्रसिद्ध दुकानात आलायत, काहीतरी घ्यायला हवं. काय घेणार? पुण्याची मस्तानी खूप फेमस आहे असं मी ऐकलंय. एक मस्तानी मागवा माझ्यासाठी. पांडू बाईंना समोरच्या रिक्षात बसव आणि बाजीराव रस्त्यावर न्यायला सांग त्याला. का? मस्तानी बाजीराव रोडवर मिळते, ती खा आणि मग इथं या. बापू पाणी मिळेल? माठ हा आहे तिथे, त्याच्यावर ग्लास आहे, भरून प्या. ग्लास विसळून ठेवा. नाही नको, पाणी नको. मला हे जाणून घ्यायचंय की हे सगळं तुम्ही कसं काय साध्य केलं? कष्टानी. वा. म्हणजे माझ्या वडिलांनी प्रचंड कष्ट केले आणि हा आंब्याचा व्यापार वाढवला. वा. पत्नीनी अतिशय कष्ट केले, विविध प्रकारांमधनं नाड्या होऊन हा एवढा मोठा व्यवसाय केला. बर. मुलींनी खूप कष्ट केले आणि वधूवर सूचक मंडळ आकाराला आणलं. अरे वा. नाही पण यातले नेमके तुमचे कष्ट काय आहेत ते जाणून घ्यायचे. त्या तिघांचे कष्ट बघण्याचे कष्ट. पुढचा प्रश्न असा आहे की ही कठीण स्थळं जुळवण्याचं तुम्ही काम करता, म्हणजे नेमकं काय करता? पांडू, ती म्हशींची फाईल घेऊन ये. म्हशींची फाईल? ही फाईल घ्या. बघा यातल्या या चेहऱ्यांना म्हैस नाही म्हणायचं तर मग काय ऐश्वर्या राय म्हणू? बरं, तुमच्या या व्यवसायातला तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे? म्हणजे पुण्याबाहेर एखादी ब्रांच वगैरे? तुम्हाला पुणेरी ब्रीद वाक्य माहित नाही वाटतं? कुठलं हो? आमची कोठेही ब्रँच नाही. आमच्या चॅनेलकडे काही तक्रारी आल्या आहेत. म्हणजे बापू मालशांच्या पेटीतले आंबे किडके असतात. अहो, आता 5 डझन आंब्याच्या पेटीमध्ये 6 आंबे निघाले किडके. काय एवढं त्याच्यात? मराठी माणूस आंब्यांच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह असतो ना. मग आंबा सोडून दुसरं कुठलंही पिवळं फळ खावं त्यांनी. अहो, असं कसं चालेल बापू? तुम्हाला पटेल असं उदाहरण देतो. बर. लग्न झालंय का तुमचं मोनाबाई?
काहीतरीच काय तुमचं. लाजताय काय? कठीण आहे पण होण्याची शक्यता. बापू माझं ठरलंय, पुढच्या वर्षी आहे माझं लग्न. हो का? छान छान छान. तर समज तुम्हाला ओळीनं 6 मुलं झाली आणि नवरा निघालाच कर्तबगार आणि 6 ऐवजी ओळीनं 12 मुलं झाली. समज त्यातली 2 मुलं किडकी निघाली. किडकी म्हणजे नतद्रष्ट नालायक, तर ती ईश्वराकडे परत पाठवणार आहात का? नाही. सांभाळणार ना त्यांना? हो, हो. मग चला पुढचे प्रश्न विचारा. 1 वाजायला आला. बापू आता एक पुढचा प्रश्न. तुमच्या या सगळ्या व्यवसायात 1 वाजला. चला आता 4ला भेटू. नमस्कार. बापू शेवटचा नाही 1 ते 4 विश्रांती म्हणजे विश्रांती. नमस्कार. बापू प्लीज शेवटचा मला प्रश्न. सांगा, हा वाजलेला 1 शेवटचा 1 आहे का? नाही हो. नाही ना. यानंतर 4 वाजणार आहेत ना? हो. मग 4 वाजता भेटू ना. क्या बात आहे. बापू शी बाबा, आता काय छापू? तर हा चिवट पुणेकर बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले चिवट मित्र आठवले असतील. बघूयात या पुणेकराला किती गुण देत आहेत आणि काय कमेंट्स देत आहेत परीक्षक. योगेश आणि शिवानी, सुपर, एक्सलंट. थँक्यू सर. पुणेकर दुकानदार तुम्ही उभा केलात त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला काहीतरी आहे, पण ते घ्यायला तुम्हाला इथे यावं लागेल. प्लीज. गुड टायमिंग, कीप इट अप, ऑल द बेस्ट. हो स्वप्नील सर. मला असं वाटलं की परफॉर्मन्स थोडासा लॅकलस्टर झाला दोघांचा आणि आय एम शुअर दॅट नेक्स्ट टाइम इट विल बी मच बेटर. गॉड ब्लेस यू. वा, आता बघूयात खरंच किती गुण मिळत आहेत तुम्हाला. महेश सर 8.5. 8.5. आणि आता स्वप्नील सरांचे मार्क्स 8.5. त्यामुळे निकाल तुमच्या समोर आहे. तुरे घेऊन जा. असेच तुर्रेबाज परफॉर्मन्सेस अजून बाकी आहेत बघायचे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. आयुष्यामध्ये क्लिअर रहा आणि पाहत रहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू, पॉवर्ड बाय एअरटेल. कॉमेडीचा कलगीतुरा. आमच्याकडे सगळं भव्य दिव्यच असतं. तू मला माझ्या औषधीच्या तावडीत सापडला ना तर तुला असं तंबाखू जर की चोलून खाईल. तुंगार पण नाही किलो. वा 40 स्वर कशाला लागतात? प्रत्यक्ष 4 घ्यायचे 5 झाले. मराठी प्रेक्षकांचं मन उदार आहे, घेतात ते समजून. चालेल 4 चोरे म्हटल्यावर 4 घोडे लागणार नाही का? चालेल. नाही 4 कशाला लागतात? 2 घ्यायचे, दोघं डबल शीट बसतात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. तर आता फू बाय फूच्या खेळामधल्या 2 जोड्या बाकी राहिलेल्या आहेत. ह्या 2 जोड्यांमधल्या ना बाई बदललेल्या आहेत, पण फू जे आहेत, पू जे आहेत, पुरुष जे आहेत ते आहे तेच आहेत. आता बघायचंय की दोनही जोड्यांमध्ये काय कलगीतुरा रंगणार आहे आणि पहिल्यांदा परफॉर्म कोण करतंय. परीक्षकांना विचारूयात कोण परफॉर्म करणार. मंगेश देसाई अँड विशाखा सुभेदार. ओहो, या तुमचा तुरा घेऊ. तर आता आपल्या समोर येणार आहे एका प्राण्यांच्या चॅनलचा अँकर जो जंगलामध्ये शोधतो एका विचित्र प्राण्याला. बघूयात त्याला प्राणी भेटतोय का आणखीन कोण भेटतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आतापर्यंत ज्यांनी 1 तुरा मिळवलाय अशा मंगेश देसाईंचं, ज्यांची साथ आजपासून देणार आहेत कॉमेडीच्या क्वीन विशाखा सुभेदार. I am a discovery शोधर. I am a discovery शोधर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे एका अॅनिमल चॅनलचा अँकर आणि मी आलोय एका निर्मनुष्य अशा बेटावर, अगदी अनटच बेटावर. म्हणजे इथे आजपर्यंत मोहन जोशी काय,
स्वप्नील जोशी सुद्धा आलेले नाहीत अशा अनटच बेटावर. आणि या अनटच बेटावर एक नरभक्षक राहतोय आणि त्याचा शोध घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आता बघूया तो माझ्या समोर येतोय का. रम पम पम 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 प प प प दर्यावरी प प प प प दर्यावरी प प प हा पर्यावरी आम्ही हाव जातीचे कोणी आम्ही हाव जातीचे कोणी हे काय हे काय हे काय माशांना चरायला आणलं. चरायला. हा दिवसभर मासे चरून टुंब फुगतात आणि मग संध्याकाळी त्यांना खुराडात घालायचं आणि मग समुद्रातून कोंबडं पकडायचं आणि मग कोंबडीचं सुकाट आणि मग सकाळी नाश्त्याला माशाचं अंड्याचं आमलेट फिश आमलेट. हा प्राणी अगदी मानवासारखा बोलतोय मानवासारखा वागतोय. नाही 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 शांत 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 शांत. हो 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 हा मला मैत्रीचा संकेत देतोय मैत्रीचा संकेत देतोय. आले माझ्या लक्षात आलंय. आता हीच ती वेळ आपण याचं माप मोजूया. आणि ना मला प्राण्यांची प्रचंड माहिती असल्यामुळे माझी गोष्ट लक्षात आलेली आहे. याच्या पोटाच्या घेरावर याने आत्ताच एक मोठा हत्ती गिळलेला आहे. आता आपण बघूया या पोटाचा घेर. तर एकूण घेर आहे 65 सेंटीमीटर. बांबू मोरला तुझा मरी आईच्या ढवात. मला बाई माणसाला प्राणी म्हणतोस तुझ्या आईच्या गावात. मला आई बहिणींची माप काढतोस तुझ्या शिक्षणाचं आईचं गोय रे तुझ्या. आता आपण ह्याच्या मदतीने इथल्या जागेची इथल्या प्राण्यांची माहिती घेऊया. तर बाई मला बाई काय म्हणतेस मी एक लहान मुलगी असा. या भव्य जमातीमधली लहान मुलगी जर एवढी असेल तर पूर्ण वाढलेला माणूस केवढा असेल. आमच्याकडे सगळं भव्य दिव्यच असत. तू मला माझ्या हौशीच्या तावडीत सापडला ना तर तुला असं तंबाखू जर की चोलून खाईल. थुंकर पण नाही गिलोन. प्राण्यांबद्दल खूप माहिती आहे. हा त्यामुळे मला अजिबात घाबरण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रेम प्रेम मैत्रीचा संकेत मैत्रीचा संकेत. हो 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 आले माझ्या लक्षात आलंय आलं माझ्या लक्षात आलंय. नाही 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 हो आलं लक्षात माझ्या लक्षात आलेला आहे माझ्या लक्षात आलेला आहे. म्हणजे बहुतेक हा प्राणी मला पूर्णतः शरण आलेला आहे. मेल्या लगीन करशील माझ्याशी. हा मला फारच शरण आलेला आहे. मला लगीन करावं पाहिजे. मला ऐकत नवरा पाहिजे. मला लगीन करावं पाहिजे. मला ऐकत नवरा पाहिजे. हीच ती वेळ आपण ही वेळ साधूया आणि हिला त्या नरभक्षक प्राण्याबद्दल विचारूया. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. काय बोलतोस पण एका अटीवर. मला एक गोष्ट सांग इथे माणसांना कोण खातं. मीच खाते. आणि कोण मारतो. मीच मारते. पण का मला लगीन करावं पाहिजे. नवरा मला पाहिजे असं विचारल्यावर जो माणूस मला नाही म्हणतो त्याला मी असा धरते आणि असा गोलगोल 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 फिरून असा समुद्रात फेकते. अरे बापरे मग तो समुद्रातनं पोहत पोहत पळून जातो. नाही आमचा मासा त्याला गिलून टाकतो.
आणि मग आमची माणसं त्या माशाला पकडतात आणि त्याला कापून खात्यात. माणसाला मेल्या. आतापर्यंत 3 जण वाचले कसे? माझ्याशी लग्न केली. मग ते आहेत कुठे? मेले. कसे? माझ्याशी लग्न केली. काय झाला, एका मांत्रिकाने मला सांगितलं, जन्मताच सांगितला, तुझे 3 नवरे तुझ्या मुलेच मरणार. मग पहिला कसा गेला? त्याचा काय झाला, हनीमूनला आम्ही दोघं असा होरीतनं चालला, असा चालला, तर ब्याटा रोमॅन्टिक झाला. मला असं मिठीत घ्यायला आला. मी थोडीशी लाजून अशी शारली, तो बोट पडली आणि म्याला तो मेला. आणि दुसरा कसा गेला? दुसऱ्या वेळेस आम्ही डोका लढवला, होरी कॅन्सर. आम्ही डोंगरावर गेला, असा डोंगरावर दगडावर पाय ठेवला महाराजासारखा. म्हणलं मावळ्या फोटो काढ. तो बेटा रोमॅन्टिक झाला. फोटो काढता काढता डोला मारला. मी थोडी शहारली तर पायाखालचा दगड सरकला आणि म्याला मेला. आणि तिसऱ्या वेळेस आम्ही दोघांनी डोका लेडी. आम्ही काय केला, होरी कॅन्सर, डोंगर कॅन्सर, हनीमून कॅन्सर, म्याल्या झोपडीत. काय केला, अशी चटई मी अंतर आणि त्याच्यावर असं लवणला. म्हणलं आव कुठ, तर आवाज आला. कुठून आवाज आला? क्या बात है, क्या बात. आला म्याला. आणि आता मी चौथा. हा, आता तू पण मरणार. कसा मरणार? ये. नाही नको. आता मला मैत्रीचा संकेत नको. आता मला मैत्रीचा संकेत नको. मला सोडा. मी इथे पुन्हा कधीही येणार नाही. मला सोडा. तुला एका अटीवर सोडते. बोला. माझा फोटो काढला आणि पब्लिश केला. आणि लोकांना सांग, इथं एक नरभक्षक प्राणी आहे, तो लोकांना मारतो. बरोबर. इथं कोणी बी आलं नाही पाहिजे. मग पलू. चला. तिकडं कुठं पडतो म्याल्या? तिथं आमच्या गावचा मुखिया आहे, वाडकर. मुख्या का आवाज कर. कुठं पण पळ, पाय लावून पळ. काय माहितीये का माहिती, आता या बेटावर माणूस येणार आणि मग या बेटाचं गटार होणार, पिकनिक स्पॉट होणार, रिसॉर्ट होणार, सेकंड होम म्हणून याचा विचार करणार. पण इथल्या जलचर प्राण्यांचं ओरिजिनल होम नष्ट होणार. ते होऊ नये म्हणून मी हे काम करतेय. चला, दुसरा प्राणी यायच्या आत मला निघायला हवं. उला ला 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 उल्लेल मेल्या वाजव. वाह. फॅन्टॅस्टिक. म्हणजे स्टँड अप कॉमेडी, ऍक्च्युअल फॉर्म ऑफ स्टँड अप कॉमेडी मी पाहिला. सुपर. आय थँक यू फॉर दिस शो. कीप इट अप. स्वप्नीचा विशाखा, वेलकम बॅक. काय हे स्वयंपाकघर तुझं आहे, त्यामुळे कुठल्या भाजीत किती मीठ, मसाला, मिरची, साखर, काय कसं घालायचं, किती फोडणी द्यायची, किती स्टर फ्राय करायचं, ते तुला बरोबर माहिती आहे. ऑल द व्हेरी बेस्ट अँड गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. आता बघूयात आल्याच किती गुण मिळवलेत तुम्ही. महेश सर 10, स्वप्नील सर 10. क्या बात है. तर आता 20 पैकी 20 गुण या जोडीनं मिळवलेले आहेत. तेव्हा आता बघायचंय की या जोडीला चॅलेंज कोण करणार. ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे त्यांना कंपल्सरी चॅलेंज करावं लागणार आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. या तुमचा तुरा घेऊन. आता बघूयात परीक्षक किती तुरे लावणार आहेत. ऋषिकेश आणि नम्रता, 10 पैकी 10 दोघांनीही दिल्यानंतर तुम्ही चॅलेंज करताय, म्हणून आमच्याकडनं
दोन्ही तुरे. चार तुरे जोड्या 2. बघायचं यामध्ये कोण असणार विजेती जोडी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. मला असं भव्य दिव्य गुहेचा सेट उभारायचा. भव्य दिव्य गुहेचा सेट. हो. त्याच्यावर कशाला तुम्ही पैसे खर्च करायलाय? हा? बोगद्यामध्ये गुहा शूट करू आपण. पलीकडनं बंद केला की गुहा. वा वा वा. रात्रीच्या वेळेला महालक्ष्मी जाताना प्लास्टिक उचलायचं, गाडी गेली परत गुहा. बघितली प्रेस. ब्रेक नंतर बहुत अच्छे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. तर आता इथे येते एक दिग्दर्शिका जी आपल्या नव्या सिनेमासाठी शोधतीये एक प्रोडक्शन मॅनेजर. बघूयात तिला मिळतोय का, आणि मिळाला तर काय काय मॅनेज करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ऋषिकेश जोशी, आणि त्यांची साथ आजपासून देणार आहे नम्रता आवटे. हाय दिस कोल्हापुरी 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 बेस्ट. हाय दिस कोल्हापुरी 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 बेस्ट. रिदमा तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी कोल्हापुरी बेस्ट. हे तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी कोल्हापुरी बेस्ट. रस्साला आमच्या टेस्ट टेस्ट दूध दुग्ध श्रेष्ठ. कोल्हापूर आमचं बेस्ट बेस्ट. आंबाबाईला गेस्ट. दर्शन घेतल्यावरी सारे पन्हाळ्याला करती रेस्ट. हाय दिस कोल्हापुरी 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 बेस्ट. तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी मी आले निघाले. मी आले निघाले. सजले नटले डिरेक्टर झाले. मला सिनेमा बनवायचा. ला 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 ला. नमस्कार. नमस्कार. मी मुंबईहून आली आहे. मग काय सत्कार करूया? तसं नाही हो, मला फिल्म बनवायची आहे. लोकांना बनवलं की फिल्म बनते. मला मिस्टर बाबूराव अष्टेकरांना भेटायचंय. आय बाबूराव अष्टेकर. MBBS NSD. म्हणजे तुम्ही MBBS सुद्धा आहात आणि NSD पास आउट. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून शिकून आलात. करेक्ट माणूस नाही नाही सापडला नाही, मला. काहीतरी गैरसमज व्हायला तुमचा. काय? MBBS NSD म्हणजे मॅट्रिकला बसून बसून संतापलेला, नंतर नाच सोडून दिलेला. चला सांगा ना मग, 10वी नापास आहे म्हणून. ओ. अहो, मुंबईहून मी इथे आले. ओ हो बाई, काय काढायला आलाय तुम्ही? भांडण का पिक्चर? मला पिक्चर बनवायचा आहे, असं बिग बजेट सिनेमा. माझं बजेट एक साधारण बघा 5 कोटींचे. काय काय झालं? पाच कम गेलो. काय झालं काय? शाब्दिक कोटीवर पिक्चर चालतोय आपला, त्यासाठी 5 कोटी. वा 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 वा. तुम्हाला नाही जमणार का? नाही, आनंदानं कळाली हो. तुमचं काय प्रपोजल आहे सांगा. हा, तर मला की नाही अलीबाबा आणि 40 चोर यावरती एक सिनेमा बनवायचा. अलिबाबा लाईनीवर. स्टोरी अशी आहे की एक अलीबाबा असतो. काय सांगताय? वा वा वा. तो अलीबाबा जो असतो तो लाकूड विकून आपला उदरनिर्वाह करत असतो. लाकूड इकणार म्हणजे जायला वखार आली. नाही मग जायला गणप्या फिटा या रोलला. हो, गणप्या फिटे हो. कुठे कुठे असतो? कुठे तो? स्मशानात. तुम्हाला काय करायचंय? तो काय करतोय ते तुमचं काम झालं म्हणजे झालं. अनुभव आहे ना त्याला? 20 वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्याला. काय सांगता?
मग 20 वर्ष सरणावर लाकडं रचण्यातच गेली त्याची. त्या अनुभवाबद्दल नाही बोलत आहे मी म्हणते ऍक्टिंग कशी आहे त्याची. ओ बाई, कोल्हापूरच्या कुठल्या बी माणसाला उभं करा, ऍक्टिंग फर्स्ट क्लास करताय, अवॉर्ड पक्का आहे तुमचं. काय सांगता. अलिबाबा आला, मी लाकूड तोडणार म्हणजे ज्या आईला तुम्हाला सगळा असा लाकडाचा ढीग बनवा लागेल. करेक्ट. कुठं आणायचं तो? कुठनं? गणप्याला घेतलं काय होतंय, सरणावरची लाकडं आणते पटापट. वा. बाई त्याचा स्वतःचा टेम्पो आहे बरं काय. गणप्या स्वतःच्या टेम्पोवरून सगळी लाकडं आणतोय, अलिबाबा फ्री मध्ये. पुढे बोला. पुढे असं घडतं की 40 चोर येतात घोड्यावरनं. बाई घोडं मरल ते 40 सुर कुठे एका गवतावर बसत आहे. वा वा वा. अहो 40 चोर येतात 40 घोड्यावरनं. 40 घोडे. डोसकं फिरलं काय, सगळं चोरांवर कुठं बजेट उधळालाय तुम्ही. 40 चोर कशाला लागतात, मग? प्रत्यक्ष 4 घ्यायचे बाद झाले. मराठी प्रेक्षकांचं मन उदार आहे, घेतात ते समजून. चालेल 4 चोर म्हटल्यावर 4 घोडे लागणार नाही का. चालेल. नाही 4 कशाला लागतात, मग? 2 घ्यायचे, दोघं डबल शीट बसतात. 2 रेडे बुक करतो. रेडे नको आहेत आपल्याला फिल्म मध्ये. ओ बाई, रेडी नावाचा सिनेमा चालतोय, तुम्हाला सिनेमाच रेडा चालत नाही. वा 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 वा. पुढे काय होतंय. आता पुढे काय असतं की 4 चोरांचा एक मोरक्या असतो. मोरके आईला म्हणजे त्यासाठी सिंगल लागणार हो रेडा. हो नाही मोरक्या इज्जतदार आहे तो. असं रेड्यावरनं वगैरे नको. त्याला इज्जत द्यायची. त्याला स्पेशल एंट्री. मग रांडे त्याला रिक्षात ना आणा की. पुढे सांगा गोष्ट काय तुमची. हा तर पुढे काय होतं की हे जे 4 चोर असतात ते रेड्यावरून जातात गुहेत. गुहा. यायला गुहा आली. हो आता गुहेचा गोठा करू नका प्लीज. नाही त्याचा काही प्रॉब्लेम नाही हो. मला असं भव्य दिव्य गुहेचा सेट उभारायचा आहे. भव्य दिव्य गुहेचा सेट. हो. त्याच्यावर कशाला तुम्ही पैसे खर्च करायलाय. हा? बोगद्यामध्ये गुहा शूट करू आपण. पलीकडनं बंद केला की गुहा. वा वा वा. रात्रीच्या वेळेला महालक्ष्मी जाताना प्लास्टिक उचलायचं, गाडी गेली परत गुहा. आर्ट डिरेक्शनचा अवॉर्ड इथंच काढतोय आपण. पुढे सांगा तुम्ही. हा तर पुढे काय घडतं त्या गुहेत त्या चोरांना चांदी सोनं खजिना सापडतो. तुझ्या आईला म्हणजे हऱ्याला घ्यायला लागणार मला. कोण? सोनार आहे ते. नाही सोनार कशाला हवे फिल्म. अहो यायला गुहेत आता डाकून लुटणार म्हटल्यानंतर तिथे काय आपट्याची पानं ठेवायची. हऱ्याला सांगतो तुझ्या आईला तुझ्या दुकानातलं सगळं सोनं होत तिथं, म्हणजे कशी अगदी चमचमीत चकचकीत फिल्म येईल आपली. इथंच आहे वॉर्ड आहे बाई, काय काळजी करू नका. पुढे सांगा. तर पुढे काय घडतं या गुहेचं गुपित कळतं अलिबाबाला. बर हा. आणि ते सोनं चांदी आणि खजिना घेऊन तो जातो आपल्या घराकडे एकदम डवला ना घोड्यावरनं. बैलगाडी येईल आमच्याकडे, बैलगाडी टकडक टकडक करतच जाते. पुढे चला. पुढे हा तो म्होरक्या जो असतो ना तो त्याच्या चोराला सांगतो की अलिबाबाचं घर शोधून काढ. मग तो चोर काय करतो ते घर ओळखता यावं म्हणून अलिबाबाच्या घराच्या दारावर एक फुल्ली मारतो. अहो किरकोळ आहे एका खडूचा खर्च. पुढे सांगा. पुढे येते अलिबाबाची दासी. तिच्या आईला मगा धरणं मी विचार करालोय, पिक्चर संपायची वेळ आली तरी अजून तुमची हिरोईन येणार झाली आहे. हिरोईन तयार आहे आपल्याकडे. कोण? दीपिका पादुकोण. कोण? दीपिका पादुकोण. आंखों में तेरी अजब सी पडाल इकडे. कोण कुठल्या बाया कशाला घेताय तुम्ही. का मंगीला घेऊया आपण. मंगीला. ही मंगी कोण? मंगला वाटरकर माहित नाही तुम्हाला. फक्कड लावणी काय नाचत्या माहिती काय, नाच खोळा. आपल्याला ऍक्टिंग हवी आहे, डान्सर नको. ओ बाई ऍक्टिंग बघायला येत नाही कुणी, डान्स बघायला येतात लोक. काय करायचं माहिती काय, आपला अलिबाबा आहे की नाही, सगळं सोनं लुटून आलाय, त्याला बसवायचा गल्लीत बाहेर. हा सगळी माणसं बसलेली आहेत. आपली मंगी आहे त्यांना लावणी सादर करते आहे. कुठली? वा वा वा. कैसे है अली बाबा खर हाय का. कसं हाय अली बाबा खर हाय का. काल काय पाहिलं ते खर हाय का. कसं काय अली बाबा खर हाय का. खर हाय का. काल काय पाहिलं ते खर हाय का. छान. हे तुमचं सगळं छान आहे पण मला अरबी गाणं हवंय फिल्म मध्ये. अरे ते बी पाहिजे त्याच्या. हे अरबी आहे की अरबी ठेका दे रे बाबा. हा कसं काय पाटील बरं आहे का. बरं आहे का. काल जे पाहिलं ते खरं आहे का. कसं काय अली बाबा खरं आहे का. खरं आहे का.
काल जे पाहिलं ते खरं आहे का? 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 मस्त. बेली डान्स. पुढे सांगा तुम्ही. तर पुढे काय होतं, ही जी मंगी असते म्हणजे अलिबाबाची दासी, तिला येतो त्या चोराचा संशय, म्हणून ती काय करते, 10-15 दारांवरती सेम टू सेम फुल्या मारते. 10-15 दार डोसके फिरले काय? एक घ्यायचं असं दार, इकडनं मारायची फुली, मग तिकडनं मारायची, मग इकडनं मारायची, मग तिकडनं मारायची, मध्ये घ्यायची, तिकडे घ्यायची, इकडे फुली, तिकडे फुली, तिकडे फुली. किती फुल्या मारताय तुम्ही? एवढ्या फुल्या मारल्या तर लोक माझ्या चित्रपटावर फुल्या मारतील. फुल्ली चालते असलं पिक्चर. तुम्ही ग बसा. पुढे काय होतं सांगा बघू. तर पुढे काय घडतं, म्होरक्या आणि अलिबाबा दोघांची होते फायटिंग. बाई पिक्चर कडनं हाच मुळात एक स्टंट आहे हो. मी स्टंट करणार ते, काय काळजी करू नका. स्टंटचा अवॉर्ड घेतला आपण. झाला पिक्चर झाला, सुपर डुपर हिट, सगळे अवॉर्ड तुम्हाला. देवा देव पावला. बरं मी काय म्हणते, या सगळ्याला साधारण काय खर्च येईल? 20-25 लाखात होते की. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, मला 5 कोटीचा सिनेमा करायचा आहे. भव्य दिव्य सिनेमा मराठीत पहिल्यांदा. बाई जमिनीवर या हो. बघा जरा, तुमचं अजून लग्न व्हायचंय, पोरबळ होणार, हुंडा द्यायचा आहे, सगळे पैसे एका पिक्चर मध्ये कुठे घालताय? महेश भट्टांचा फॉर्म्युला वापरायचा. कुठला? भट्ट साहेब काय सांगतात, काय? एका पिक्चर मध्ये सगळे पैसे घालायचे नाहीत. मग 5 कोटी बजेट आहे की नाही तुमचं, मग 50 लाखाचे 20 पिक्चर बनवा. 2-4 जरी चालले, 4-5 अवॉर्ड जरी गावली, करिअर झालं. 20 पिक्चर केल्यावर जीवन गौरव मिळतोय हो. काय सांगता? माझं करिअर होणार म्हणजे काय? मला अवॉर्ड पण मिळणार. मी देतो तुम्हाला संपाद जीवन गौरव. हे घ्या, हे घ्या जीवन गौरव. तुर्रेबाज गौरव आहे तो, घ्या तुम्ही. लगेच विचारूयात परीक्षकांना. स्वप्नील सर, जे चॅलेंज घेऊन तुम्ही दोघे आलात, त्या चॅलेंजला 10 दोन्ही परीक्षकांनी दिले होते. या प्रेशरमध्ये येऊन असा ऍक्ट सादर करणं, ह्याच्यासाठी माझ्याकडे एकच गोष्ट आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, नम्रता, तुझं या मंचावर मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या. तुम्ही दोघांनी इतका सुंदर फुलवला हा परफॉर्मन्स. ऋषिकेश, क्या बात है यार, क्या बात है, बोथ ऑफ यू. महेश सर. नम्रता, वेलकम. थँक्यू सर. आणि ऋषिकेश, कोल्हापुरी बाज तो जो आणलास ना, त्याबद्दल तुम्हा दोघांनाही माझ्याकडून चॉकलेट. क्या बात है, क्या बात है. मागच्या वेळेला तू एक सुंदर अशी ब्लॅक कॉमेडी पेश केली होतीस. ह्या वेळेला तू कम्प्लिटली व्हाईट कॉमेडी पेश केली. देयर इज नो ग्रे अबाउट इट. वाईट नाही ना. दॅट्स अ गुड वन. बघूयात मग आता मार्क्स किती मिळतात. स्वप्नील सर. 10.5. महेश सर 10. आणखी अर्धा. क्या बात है. त्यामुळे आता तुरे तुमचे. आणि या पोट दुखवणाऱ्या हसवणुकीनंतर आता वेळ आहे हे बघायचंय कोण आहे या आठवड्याची तुरेबाज जोडी. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या आणि त्या जोडीचं नाव जाहीर करा. कोण आहे या आठवड्याची तुर्रेबाज जोडी? तुर्रेबाज कोण आहे? कुशल अँड रसिका. तर हसण्याचा हक्क सगळ्यांनाच आहे. हा हक्क पुन्हा एकदा द्यायला भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा.